काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे एक दुर्दैवी घटना घडली। मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ एक ऍक्सिडेंट झालं। ह्या ऍक्सिडेंटमध्ये लोकलने प्रवास करणारे 9 प्रवासी ट्रेनमधून पडले। त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि बाकीचे गंभीर जखमी आहेत। मुंब्रा आणि कळवा ह्यामध्ये एक वळण आहे। ह्या वळणावरून दोन्ही विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स मधले प्रवासी एकमेकांना आदळले आणि खाली पडल्याचे समोर आले आहे। हा ऍक्सिडेंट नक्की कसा झाला, ह्या मागचे कारण काय, किंवा अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स भविष्यात होऊ नये म्हणून काय करण्यात येऊ शकते, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनलमध्ये। एक लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सहून कसाराला जात होती, तर दुसरी लोकल कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे येत होती। सकाळी 9:30ची वेळ होती। सगळ्यांना वेळेवर ऑफिसला जायचं असतं, म्हणून या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते। नेहमीप्रमाणे खूप गर्दी असल्याने दोन्ही लोकल्सचे प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते। जेव्हा या दोन्ही लोकल्स मुंब्राजवळ एका वळणावर वेगाने जात होत्या, तेव्हा दरवाजात लटकत असणाऱ्या दोन्ही लोकलच्या प्रवाशांच्या खांद्यावरील बॅग्स एकमेकांना आदळून 9 प्रवासी लोकलमधून खाली पडले। सगळ्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये ज्या प्रवाशांचा अपघात झाला आहे ते सगळे प्रवासी दरवाजाला लटकून फुटबोर्डवरून प्रवास करत होते। स्टेशनवर असणाऱ्या लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, पण आरपीएफने इतर गाड्या येत असल्याने लोकांना मध्ये येण्यास रोखले व स्वतः लोकांना बाजूला केले। 15 मिनिटात लगेचच ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या व सगळ्यांना कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। या अपघाताचे नक्की काय कारण आहे बघूया। प्रवाशांचे म्हणणे आहे की मुंब्रा स्टेशन पासून दिवा स्टेशनकडे जाण्यास एक मोठा वळण आहे। हे वळण खूप धोकादायक असल्याचे म्हटले आहे। ट्रेन वेगात असल्याने या वळणावरून जाताना सेंट्रीफ्युगल फोर्समुळे दारात असलेल्या लोकांना बाहेरच्या दिशेला पुश मिळतो। याच ठिकाणी बरेच लोक पडून अपघात झाले आहेत। या ऍक्सिडेंट मध्ये एका प्रवाशाची बॅग सेंट्रीफ्युगल फोर्सने बाहेरच्या दिशेत उडाली व तीच बॅग दुसऱ्या ट्रेन मधल्या प्रवाशांना आदळली, ज्याने दोन्ही ट्रेन मधले प्रवासी खाली पडले। 2 ट्रॅक मधला अंतर कमी होता का? 2 ट्रॅक मधला अंतर हा कमीत कमी 3.05 असला पाहिजे। अपघातानंतर 2 ट्रॅक मधला डिस्टन्सही मोजण्यात आला आणि तो 3.05 पेक्षा जास्तच होता। आता या अपघाताला नेमकं कारणीभूत कोण? वळण, रेल्वे प्रशासनाचा दुर्लक्ष की गर्दी? वळण म्हणजे कर्वेचर आणि स्ट्रेट ट्रॅकवर ट्रेनचा स्पीड हा सेमच असतो। ट्रेन ही मॅक्सिमम स्पीडने जाता येईल त्यानुसार वळण बनवले असतात। जर सेंट्रीफ्युगल फोर्सचा विचार केला तर ट्रेनचा स्पीड कमी करावा लागेल, म्हणजे कर्वेचरवर स्पीड रेस्ट्रिक्शन दिले तर ट्रेनचा स्पीड कमी होईल। त्याचा परिणाम हा ट्रेनच्या टाइम टेबलवर पडेल आणि प्राइम टाइमच्या वेळेला अजून गर्दी वाढेल आणि बाहेर लटकणाऱ्या लोकांची संख्या अजून वाढेल। याला दुसरा सोल्युशन म्हणजे कर्वेचर काढून ट्रॅक स्ट्रेट करणे, जे जिओग्राफिकल कंडिशन आणि शहराची आधीच झालेली निर्मितीमुळे खूप कठीण आहे। रेल्वे प्रशासनाने ट्रेन वाढवल्या तर गर्दी कमी व्हायला मदत होईल, पण आधीच एवढी ट्रॅफिक असल्यामुळे अजून ट्रेन वाढवली तर त्यासाठी लागणारा पाथ अवेलेबल नाही। पाथ म्हणजे ट्रेन चालण्यासाठी लागणारा मार्जिन टाइम। नाहीतर रेल्वेने आधीच गाड्या वाढवल्या असत्या आणि त्यासाठी रेल्वे देखील खूप प्रयत्न करत आहे। पाथ मिळण्यासाठी रेल्वे एक्स्ट्रा ट्रॅक बनवतच आहे, म्हणजे लाईन वाढवत आहे, ज्यांची कामे देखील सुरू आहेत। तर काही ठिकाणी भूसंपादन प्रश्न आहेत, त्यामुळे उशीर होत आहे। ह्या ऍक्सिडेंटचा एकमेव कारण आणि प्रमुख कारण म्हणजे गर्दी। देशभरातून अनेक लोक मुंबईमध्ये नोकरीसाठी येतात। स्थानिक लोकांपेक्षा मुंबईमध्ये परप्रांतीयांची लोकसंख्याही जास्तच झाली आहे। लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि मुंबईमध्ये लोकसंख्येचा ताण वाढत चालला आहे। त्याचा परिणाम हा सुविधांवर होत आहे। रोड ट्रॅफिकमुळे रोडने प्रवास करणे देखील खूप कठीण झाले आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोक फास्ट प्रवास म्हणून लोकलचा वापर करतात। सरकारचे परप्रांतीय मायग्रेशनवर काहीच नियंत्रण नाही। रोज बाहेरच्या राज्यातून ट्रेन भरभरून लोक मुंबईत येतात।
यात बाकी राज्यांचा नोकरी व रोजगार निर्मितीमध्ये आलेला अपयश आहे, जे मुंबईला सहन करावा लागत आहे। लोकांना त्यांच्या राज्यामध्ये नोकरी किंवा रोजगार मिळाला असता तर ही लोक मुंबईमध्ये नोकरी किंवा कामासाठी आलीच नसती। राज्य सरकार देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प बनवून बाहेरच्या लोकांना आमंत्रण देत आहे। मागच्या वर्षी लोकल रेल्वे अपघातात एकूण 2590 लोकांनी आपला जीव गमावला। त्यातून सगळे रेल्वेतून पडून किंवा रेल्वे खाली येऊन आपला जीव गमावत आहेत। म्हणजे हे रेल्वे अपघात नसून गर्दीमुळे झालेले अपघात आहेत। गर्दी कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ऑफिसेसना आपला ऑफिस टाइम चेंज करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून 8 ते 10 मध्ये होणारी गर्दी कमी होईल। रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेचे PRO स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताची माहिती दिली आणि रेल्वेकडून काही उपाययोजना म्हणून निर्णय घेतले आहेत। ते अशा प्रकारे, लोकलच्या यापुढे बनवल्या जाणाऱ्या सगळ्या ट्रेनचे रेक हे ऑटोमॅटिक डोर क्लोजर सिस्टीमचे असतील। शिवाय आता चालू असणाऱ्या ट्रेन्समध्ये रेट्रोफिटिंग सिस्टीमने डोर बंद करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत। तर रेल्वेने नवीन लाईनचे सुरू असलेल्या कामाबद्दल माहिती दिली। शिवाय 12 डब्यांऐवजी 15 डब्यांचा विचार रेल्वे करत आहे, ज्याने गर्दी कमी होण्यास मदत होईल। रोज पोटासाठी जीव धोक्यात घेऊन ट्रॅव्हल करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकार लवकरात लवकर नक्कीच काही उपाययोजना करेल अशी आशा करते। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।